जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आमच्या अवतार तुम्हाला असे दिसत असतील कारण की आम्ही व्लॉग स्टार्ट केलं संध्याकाळी। सगळं फाल्गुनी तिचं रांगोळीचं काम चालू केलेलं आहे तिने आणि इकडे डेकोरेशनच्या कामामध्ये मी थोडंसं हातभार लावलेला आहे, त्यामुळे आता थोडंसं फ्रेशनअप होऊन मग आम्ही चेंज करणार आहोत। फटाफट मांडतोय आणि मग नंतर रेडी व्हायला जाऊ आणि मग नंतर आम्हाला तुम्हाला आमचा लुक दिसेल की काय लुक आहे आमच्या तिघांचा। पण मी, ज्ञाना आणि फाल्गुनी जे की बनवलं आहे प्रांसलनी आमच्यासाठी स्पेशल लुक रेडी केलेला आहे। सो आउटफिट्स तुम्हाला आता नेक्स्ट स्टेजवर दिसेल। माझी ज्वेलरी जी आहे ती पण कोणाकडून आहे ती सुद्धा इथे मेन्शन मी करेलच नक्की। सो स्टे ट्यून। भरपूर सारं वेगवेगळं यावेळेस वी हॅव ट्राईड समथिंग डिफरंट। आम्ही आधी नव्हते आउटफिट्स असे ट्राय केलेले आणि सुंदर मी तर नव्हतंच केलं, मी फर्स्ट टाइम। आणि तुम्हाला इथे बाजूला थोडे म्हणजे आउटफिट्स तर दिसतील बाजूला। आम्ही पहिलेच फोटोशूट केलेले या आउटफिट्स मध्ये, बिकॉज लास्ट मोमेंटला इथे काय होत नाही, एवढा मेस होऊन जातो लास्ट टाइम फोटो कधी काढायचा नाही म्हणून आम्ही असं ठरवलं की पहिलेच फोटोशूट करायचं आणि नंतर मग ते येऊन। सो तुम्हाला आमचे फोटोशूटचे पिक्चर्स पण इथे बघायला मिळतील जे आउटफिट्स आम्ही दाखवून घेऊ। येस, आणि हा असा डेकोरेशन केलेला आहे आमच्या चेतना मॅडमनी। आज ते असं डेकोरेशन केलेलं आहे। माझ्या मनात खूप दिवसापासून होतं काहीतरी ट्रेडिशनल डेकोरेशन करायचं, तर हे आम्हाला विचारायला की आज लक्ष्मीपूजन पण आहे, ज्ञानाचा वाढदिवस पण आहे, त्या दोन्ही हिशोबाने काहीतरी डेकोरेशन करायचं म्हणून हे डिसाईड केलं। आणि तुम्हाला आता रांगोळी दाखवतो आणि बाकीचं डेकोरेशन पण दाखवतो। आणि इथे आता तयारी चालू झालेली आहे बड्डेची, तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा रेडी होईल तेव्हा की कसं असणार आहे आणि काय करणार आहे ते एक्झॅक्टली। थोडंसं हिंट मिळाली असेल कारण की त्यांनीच आपल्या अन्नप्राशनचं पण मुलींच्या केलेलं। ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे बॅकड्रॉप तरी, आणि आता पुढचं डेकोरेशन सगळं रेडी करायला घेतलं त्यांनी। लेट्स सी कसं काय होतं आहे। माझा विचार चाललेला का इकडेच करायचं डेकोरेशन, पण मग देवारा इकडे आहे तर मग तिथेच करायचं असं प्लॅन झालेलं आहे। फायनली थोडंसं प्लॅनिंग चेंज झालेलं आहे आणि यांनी इकडे रांगोळीची तयारी पण केलेली आहे चालू। रंगोली हो गया क्या? रंगोली काढतायत कधीपासून या दोघी आणि छान असं केलं, इकडे पण केलंय असं डेकोरेशन केलेलं आहे। हे ॲमेझॉनवर केळीच्या पानांचं वॉलपेपर सुद्धा येतो, पण इन्स्टेड ऑफ दिस मला ओरिजिनल रिअल पानांचं पाहिजे होतं म्हणून रिअल पानांचं मी मागवलं, त्याला करायला सांगितलं। हा टेबल आहे जिकडे ज्ञानाचा केक कट होईल असं, आणि हा एक टेबल आहे की इकडे आमचं पूर्ण तो इकडे लागतो। तुम्ही बघितलं असेल खूप साऱ्या आमच्या घरात पूजा वगैरे असतात तेव्हा आम्ही इकडे मांडून त्याच्यावर सगळं आवरतो। आणि हे थोडंसं मंदिराला पण डेकोरेशन केलेलं आहे दिवाळी निमित्त। त्याचप्रमाणे आता हे सगळं या रेडी करायला घेतलेलं आहे आणि इकडे ते सगळं जाऊ दे, पावसाने काय थैमान मांडलाय की आज दिवाळी, लोक फटाके, आम्ही एवढे फटाके आणलेत यार, हे बघ अख्खी इकडे पोता भरून फटाके आहेत, पण कसं काय लावणार ह्या पावसाने असं थैमान घातल्यावर। लेट्स सी, बघूया। आणि इथे ही तयारी चालू आहे आता। यांनी इकडे सगळे दिवे वगैरे काढून ठेवलेले आहेत, काय काय करायचे आहे ते। दोन दिवे इथे लाव आणि हे दोन दिवे इथे लाव। कोणते दोन दिवे? दोन तिथे लाव। हां, दरवाज्यातले आणले का? बर्थडे आहे आणि तो आहे लक्ष्मीपूजनला, आणि आम्हाला तिघांना फॅमिलीला असं आउटफिट पाहिजे होतं की जे ट्विनिंग असायला पाहिजे, ट्रेडिशनल पण पाहिजे आणि वेस्टर्न लुक पण पाहिजे, कारण बर्थडे आहे, लक्ष्मीपूजन सुद्धा आहे।
आणि क्यूट असे मस्तपैकी आउटफिट, ट्विनिंग आउटफिट मस्त बनवलेले आहेत. आमच्या दोघींना ट्विनिंग केले आणि तसंच अभिला सुद्धा. कलर कॉम्बिनेशन परत हे म्हणजे मला त्यांनी फक्त इमॅजिनेशन सांगितलं, थोडे फोटोज दाखवलेले की असं 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 करणार आहे. आणि जसं अभिला पाहिजे होतं ट्रेडिशनल पाहिजे, मला पाहिजे होतं थोडा वेस्टर्न लुक पाहिजे, ते सगळं काही मिक्स करून खूप सुंदर बनवलं. आणि इम्पॉर्टंटली ज्ञाना पण खूप जास्त कम्फर्टेबल आहे पूर्ण आउटफिट मध्ये. कुठेही असं की इथे कमी आहे तिथे कमी असं नाव ठेवायला काहीच नाही. इनफॅक्ट फिटिंग वाईज सुद्धा सो 100 प्रांसल म्हटलं की फिटिंग आणि डिझाईन मध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही. आम्ही एकदा मेजरमेंट देऊन गेलो आणि हे सगळं आम्हाला एका ट्रायल मध्ये सगळं मिळालेलं आहे. थँक्यू सो मच तुमच्या फीडबॅकसाठी. आवडलं ना? खूप छान खूप छान खूप छान. थँक्यू. आउटफिट आमचे आहेत प्रांसल मधून आलेले आहेत आणि हे जे तुम्हाला दिसतात हे आमचे उद्याचे आउटफिट आहेत, म्हणजे आमचे पाडव्याचे आउटफिट आहेत. ते पण मी थोडंसं कस्टमाइज करून घेतलेलं आहे. आणि इथे फाल्गुनी रेडी व्हायला स्टार्ट केलेलं आहे आणि फाल्गुनी यूज करते आहे अगारोचं रोटेटिंग हेअर कर्लर, कारण की तिचं जे आउटफिट आहे त्याच्यावर थोडंसं कर्ल पण केलं पाहिजे तरच ते होणार आहे. सो फायनली मी रेडी झालेलो आहे आणि माझा आउटफिट तुम्हाला थोडक्यात दाखवतो, पण फुल आउटफिट आम्ही नंतर दाखवू. पहिले आत्ता फाल्गुनीचं आउटफिट बघा. काय का झालीस की नाही? येस. सो मी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि थोडंफार हेअर्स करायचे ते मी नंतर करेन. आणि माझा ब्युटिफुल साडी प्लस लेहंगा इंडो वेस्टर्न लुक मी घेतलेला आहे फ्रॉम प्रांसलने डिझाईन केलेला आहे. खूप मस्त आहे. ब्लाऊजला फुल वर्क करून दिलेलं आहे आणि बाकी असं सोबर असं लुक दिलेलं आहे. आणि हा आहे लुक. आणि ह्याच्यावर जी ज्वेलरी मी पेअरअप केलेली आहे ती पण अशी इंडो वेस्टर्न वालीच आहे. थोडे मोती, गोल्डन, सगळं कॉपर असं सगळं काही आहे. सो हे ज्वेलरी आहे फ्रॉम इंस्टाग्राम हँडल मैथिली ज्वेल्स. तुम्ही नक्कीच जाऊन त्याचा पेज चेकआउट करा. त्यांच्याकडे रेंटल आहे, तुम्ही परचेस सुद्धा करू शकतात, रेंट पण करू शकतात फॉर युअर फेवरेट फेस्टिवल्स. कारण मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, फेस्टिवल्स असो किंवा आपलं वेडिंग सीझन असो, आपण एवढे हेवी ज्वेलरी घेत नाही आणि घेतले तर मग ते तसेच पडून राहतात. सो यांच्याकडे खूप सुंदर कन्सेप्ट घेऊन हे आलेले आहेत. ते म्हणजे रेंटलवाला ऑप्शन आहे, तुम्ही परचेस पण, आणि हेवी ज्वेलरीज आहेत, मिनिमलवाले पण आहेत, खूप सारे ऑप्शन्स आहेत. सो तुमचा वेडिंग डे वगैरे काही असं रिकामं जाणार नाही. सो नक्कीच जाऊन तिचा सुद्धा पेज चेकआउट करा, मैथिली ज्वेल्स. आता माझा पण दोघांचा आउटफिट तुम्ही एकसाथ बघा आणि रिव्ह्यू बघा काय आहेत आमच्याकडे. सो इकडे आता रिंग लाईटला लावलेला आहे कारण की दोघांचे पण आमचे आउटफिट तुम्हाला दाखवायचे आहेत. ऍक्च्युली आम्हाला काहीतरी युनिक करायचं होतं ह्यावेळेस आणि आम्ही प्रांसलकडे गेलो आणि त्यांना सांगितलं ताईंना की आम्हाला काहीतरी युनिक करायचंय जे की आम्ही कधी वेअर नाही केलं. हे मी फर्स्ट टाइम वेअर केलं असेल की कुर्त्यावर असं जोधपुरी टाईप एक जॅकेट आणि तो असा ओपन असणार आहे आणि एवढं छान वर्क आहे. फाल्गुनीला आणि ज्ञानाला दोघींना पण मॅचिंग आहे. ज्ञाना एकदम डिक्टो मला असं कॉपी पेस्ट आहे तिचा आउटफिट. आणि ऍक्च्युली आम्हाला असं पाहिजे, अभिला पाहिजे होतं फुल ट्रेडिशनल, मला थोडं पाहिजे होतं वेस्टर्न लुक. सो त्यांनी मस्तपैकी इंडो वेस्टर्न असं लुक आमचा आउटफिट रेडी केला, जे की आम्हाला दोन्ही म्हणजे बर्थडेला पण यूज करू शकता आणि लक्ष्मीपूजनला सुद्धा. सो फुल्ली सॅटिस्फाईड. स्टिचिंग वाईज बाकी सगळं काही अमेझिंग आहे. तर नक्कीच जाऊन तुम्ही बुटीकला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. त्यांचे बुटीक आहेत, एक आहे ठाण्यामध्ये आणि दुसरा आहे सीवूड्स मध्ये. मी तुम्हाला दोन्ही पण डिटेल स्क्रीनवर त्यांचे ऍड्रेस सेंड करेल आणि इंस्टाग्राम हँडल सेंड करेल, त्यांचा नंबर सेंड करेल. तुम्ही जाऊन नक्कीच त्यांच्याकडून घ्या कारण की आम्ही एकदा फक्त 1 वर्षाआधी ज्ञानाच्या आणि मेन इम्पॉर्टंटली लहान मुलांचे मिळणं स्टिचिंग प्रॉपर करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण ज्ञानाचा पण एकदम डिक्टो खूप सुंदर केलेला आहे त्यांनी. आणि ज्ञानाच्या नेमिंग सेरेमनीला एकदाच फक्त ट्राय केलेलं फाल्गुनी, त्याच्यानंतर तिला पण आवडलं आणि वर्क एवढी फिनिशिंग छान आहे, खूप छान फिनिशिंग आहे. आणि मी पण ज्ञानाच्या बर्थडेसाठी मागच्या वर्षीच्या बाजूला फोटो दिसत असेल तुम्हाला, मागच्या वर्षीच्या बर्थडेला आम्ही एवढा छान आउटफिट आम्ही शिवून घेतलेला, तर तसाच आम्ही आता कोणत्या तरी लग्नाला घालतो, घातलेला पण ना आपण कोणत्या तरी लग्नाला. आणि
त्यामुळे आम्ही आज ह्या वेळेस पण डिसाईड केलं की ज्ञानाच्या बद्दल त्यांच्याकडून करून. सो तुमच्या फेवरेट ओकेशनला कस्टमाइज करून घेऊ शकतात त्यांच्याकडून. चलो आता पूजेची तयारी झाली. आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे ट्विनिंग करायची असेल तर पहिले जा तुम्ही, कारण की ग्रूम ब्राईड किंवा काही आपण कपल शॉट काही असू दे, कपलसाठी ट्विनिंग करण्यासाठी एक नंबर आहेत. सो जा, डिस्क्रिप्शन मध्ये पण बघा आणि इकडे पण बघा त्यांचे डिटेल. आणि आता आम्ही जातो खाली, कारण की खाली ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. आणि माझा कुर्ता कसा वाटतो तो? कुर्ता नाही ऍक्च्युली, हा असा प्रकार आहे, हा कुर्ता आहे आणि ही पॅन्ट अशा प्रकारे. पण आता याच्यामध्ये दाखवू नाही शकत, तुम्हाला आता खाली गेल्यावरच पूर्ण बघायला मिळेल. सो लेट्स गो. आणि हे खालीपर्यंत पूर्ण ते चप्पल काढून टाकायची ना. दिवे आमचे लावतात चेतनाश्रीच्या किचनमधून दिव्यांचं प्रकाशमय करते आमचा जिना. आणि हे असं सगळं सेटअप केलेलं आहे. हा अजून रेडी नाही आहे. हा इकडे पूर्ण सेटअप मांडलेला आहे. लक्ष्मीपूजनाचं सेटअप पूर्ण केलं आहे. मंदिर मस्त डेकोरेशन केलं आहे. त्यानंतर इकडे दिवाळीची छान अशी रांगोळी पण डेकोरेशन केलेली आहे. आमची आता पूजनाची तयारी झालेली आहे. पप्पा बसलेले आहेत पूजनासाठी आणि 2 आमच्या कन्या घेऊन बसलेल्या आहेत. कोणाला लावते टिक्का? नाही सोड, लावला. चल बाप्पाला लावला, बस झालं. बाप्पालाच लावायचं आम्हाला टिक्का. ओके गुड गर्ल. बसा परत. बसा परत. नमस्कार करा. नको ना, नको ना. सुट्टीचं विचारलं मला हसायला येतं. हॅपी दिवाळी. शुभ दीपावली. शुभ दीपावली. आणि कसं ए दादू अशा हात कसे बापरे, असं राधावण टेकतात का बाबू? असल्यावर अशी मस्ती दोघांची. बाजूला लावा नानू. अगं दीदीला नाही, बाप्पाला लावा. हळू 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 हळू. अशी बाप्पाला फुल ठेवा. फुल ठेवा नो. डन. घे नानू, फुल ठेवा बाप्पाला. बस दीदी. एक दीदी संपवशील फुलं. आता नमस्कार करा. एक घे. नदी पण झाली, वेजी झाली कुणाची. आई कुठे ठेवते त्या? भरपूर दिवे लावायचे. अरे हो. तुका करता तुका हरता वार्ता विज्ञाती निर्दी तुरी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर
जय मुक्ता पराची जय देव जय मंगलमूर्ती वसी मंगलमूर्ती दर्शन माते मनसानुपूर्ती जय देव रत्नगरी पराची गौरी गुणा चंदनाची मूर्ती केशरा हिरे जय कुंकुम इंदुर्गी गोकुळे जाती गाजरिया जय देव जय मंगलमूर्ती वसी मंगलमूर्ती दर्शन माते मनसानुपूर्ती जय देव केलं केलं बाबू बस आता टिक्का 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 आता फक्त टिक्का बरं बरं तुला पण घे आता फुल का नाही ठेवला पायावर फुल पण ठेव पायावर बाबा पायावर फुल ठेव मग राहायला पडलं तर बघा आता पडायला नाही पाहिजे फुल हा पडला राहू दे चल जाऊ दे चला चला गुड गर्ल बाय नितिका एक कोणाची फ्रेंड आहे ही नाव काय तिचं हा बाबा नारळफोड सांग सांग बाबांना सांग नारळफोड हा नारळफोड नारळफोड नानू मोठ्या बाबांना सांग मोठे बाबा नारळ फोडा मोठे बाबा नारळ फोडा करणार आहे आजी आरती आरती करणार असू दे असू दे असू दे हात जोडून बस हात जोडा नानू नानू हात जोडा पटकन नानू हात जोडा आजीकडे बघ आजीकडे हात जोडा जय जय करा हे बघ काय पेढा नाही बोलणारच नाही पेढ्याला अजून पाहिजे आता अक्का नको दे आई थोडासा दे आई थोडासा दे एकदम बस बस राहू दे आईच्या हातात पण यानुनी पण ठेवली पोनी गोड दे फाल्गुनी पटकन म्हणजे थांबेल अगं गोड आहे गे डोळे बंद आहेत नाही दिदा तोंडात नको घालू डोक्याला लाव अगो बाई हा पेढा द्या म्हणजे बसेल या हॅपी बर्थडे ला या
नमस्कार. शुभ दीपावली. तुमची दीपावली कशी होती? इथे खाली आदिलीच्या मुलीचा बर्थडे गोंडू गोंडू दिसतोय तो. बस आलो माने काय केलं? रूज लावलं. रूज लावलं. रूज लावला. तोंड पुसला. आरती करायच्या आधी केक आणलास? दिदा उभी राहा इकडे. जिंदगी फिर कशाला आणायची तेवढी? नायसाचा पण बर्थडे आता. काढी पाहिजे असेल तर काढी. बार्बी हाऊस. मानी काय आलं गोंडूला? काय पाहिजे? तर आता आपण संध्याकाळी करू नका. करा पहिले आरती करा पहिले. आम्ही गेलेलो ना मम्मीकडे. पैसे आले थांब रे. थांब जरा. दिवा लांब पकड. आले माझं बोकड. शाबी कचल ते गोंडू. पाहिजे? कोणाला पाहिजे? तुला पाहिजे? दिदा कसली दिदा? गोंडूला पण पाहिजे? गोंडू पाहिजे? पाऊस पण गेला. एकच खायची. तुला करायचं? मीत बाजूला मीत. हा जा तू पण जा. तू पण जा मीत. तू आता तू पण घ्या. चला हे घ्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नाना. हॅपी बर्थडे टू यू. ये माहितीये मला काय डिअर ज्ञाना कमिंग सून ऑन 20. अगो बया. असं येडे बनवायचं का? 25 तारखेला भेटेल. मागवलंय 25 ऑक्टोबरला येणार आहे. तू सोड. हे घे तुझं आहे. हे बघ हे तुझं आहे. सेम शोधले मी. दोघींकडे सेम शोधले. वाव ग्रीन कलर. दोन्ही सेम आहे. भांडायला नको. तरी भांडू. सेम वर भांडतो आम्ही. नानू काय आहे? हो तसं. मग नायसाकडे तेवढीच आहे ती पण. हे उघडू नको. दाखवू पण नको उघडायचं. किसी करा दादा. दिदा किसी कर. अरे खुश झाली बघ किती. किसी करा. नानू किसी करा. बाजूला राहायचं. किसी करा. दोघींनी पण किसी करा. नानू किसी कर. नानू तुझी पर्स बघ किती छान आहे.
नानू तू आणि शेमटते समाधान झाला. ए अरे तू पण माझी बहीणच आहे ना, तिला मी कोण नाही का तुझा? होरडा आणला मी तुला आणि तेरे लिए मैंने फोन भेज दिया है. तो चाहिए काय साली स्कीम आहे ही? हा होरडा आणला सीझनचा फर्स्ट होरडा तुला. काय बोलायचं? पण थांबून घेतला दिली कुठल्या नायशा दिदीने दिली. हो घेऊन झोपा. घे गिफ्ट बघ, गिफ्ट दिदी देते. कोणी यश का? यशने आणलंय. नाही बाबू फोटो काढ आमचा. जा इकडे आहे दीपा थोडं वरचा वाईट राहील. पुढच्याला 3चे 4 वगैरे. आम्हाला त्रिकोणच आवडतो. चौकोन. आम्हाला गौरव दादा सांगा चौकोन किती इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये? इम्पॉर्टंट गौरव. गौरव दादा चौकोन किती इम्पॉर्टंट आहे? या वेळेवर आलेत पाहुणे. तुझ्यावरच थांबलो केक कापायला. सो आता सगळं झालंय प्रोग्राम. आम्ही आलोत फटाके फोडायला आणि दादांनी एवढे फटाके आधीच काढून ठेवलेत. वाजवले पण वाटतं काय काही. आणि हे बघा, ए ए ए पकडो मी पकडो नाही. इथे दादा एकटाच फटाके. ए ए ए इथे ठेवू का रे? नाही खालीच ठेवलंय. त्याला दगड लावायला लागतो. क्लॅप क्लॅप करा. क्लॅप क्लॅप करतर ना. ए नानू नानू क्लॅप क्लॅप. नानू वर बघ. नानू वर बघ. क्लॅप क्लॅप करा. क्लॅप करा. क्लॅप 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 क्लॅप. बाप रे दीदी गोल गोल. दीदी असं फिरव. दीदी राऊंड राऊंड. हे टाकली आहे. वरती 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 फिरवायचं अशा. फिरव वरती असं फिरव. फिरव फिरव. सो झालेले आहेत फटाके फोडून आणि सगळ्या गोष्टी. आणि हॅपी दिवाळी. फटाके फोडून झालेले आहेत आणि खूप वर्षानंतर. आता नाही उद्या. आता कुठे व्हिडिओ कॉल करतो? मला कंटाळा आला. आता वाजले 12. क्या ही बोल सकते भैया जी. चलो अभी इनका वीडियो निकालते हैं. मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेट झाला एकदम. सो आम्ही ऍक्च्युली मला इन्व्हाइट केलं नाही बिकॉज ना सगळ्यांच्या घरी लक्ष्मीपूजन असतं आणि आपण बोलवलं की त्यांना मग. आणि लक्ष्मीपूजनचं आपल्याला आमचंच घरचं आवडतं. 9 साडेनऊ होतातच. भले इथे मूर्त वगैरे असतात आणि मग नंतर मग ते सगळेजण त्यांना पण आले तर इन्व्हिटेशन गेलं तर कसं यायलाच लागतं. म्हणून कोणालाही कॉल केलं नाही. सगळे जे आलेले मामी बोलो मम्मी वगैरे ताई वगैरे ते सगळे आपापसूनच आलेले. आम्ही कोणालाच इन्व्हाइट नव्हतं केलेलं. पण नेक्स्ट इयर पण नाही. नेक्स्ट इयर पण अजून हे ज्ञानाच्या इन्व्हिटेशन गेलं ना मस्त
सणासुदी पण लोकांना, आणि दिवाळी म्हटलं की आपला सगळ्यात मोठा सण सण असतो असतो. आणि त्यात लक्ष्मीपूजन तर प्रत्येकाच्या घरी छोटं का मोठं का असतो सेलिब्रेशन. तर ते परत त्यांना ते ॲडजस्ट करा, घेऊन या. मम्मी ताई ते इथेच राहतात, मामा पण इथेच राहतात, म्हणून ते स्वतःहूनच आले. येस, चला 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 नेत्रा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.